सोफा जो आहे हा चेंज करायचा आहे। तुम्ही सगळं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी खूप महिन्यानंतर व्लॉग बनवते। हा आपला 2026चा फर्स्ट व्लॉग आहे, कारण की मागे पण मी व्लॉग बनवले होते, पण आमचा फोनमधला जो डाटा होता तो सगळा डिलीट झाल्यामुळे सगळे व्हिडिओ सगळे शूट सगळं काही डिलीट झालं। तर आता मी परत व्हिडिओज वगैरे बनवायला स्टार्ट करते आणि या इयरचा हा फर्स्ट व्लॉग आहे। ह्याच्या पुढे तुम्हाला अजून व्लॉग रील्स सगळं बघायला भेटणार आहे। तर आज आपण जाणार आहोत फर्निचर शॉपच्या इथे, जे काही सामान वगैरे घ्यायला आणि बघायला। आम्हाला स्पेशली सोफा जो आहे हा चेंज करायचा आहे, कारण की या सोफ्याला 15 वर्ष ऑलमोस्ट झालेत आमच्या घरी। तर आता आम्ही सोफा चेंज करणार आहोत, तर आता आपण बघूया। तर आता आम्ही आलो आहे फर्निचरच्या दुकानामध्ये, जिथे आम्ही सोफा घ्यायचा प्लॅन करतोय। तर आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलो आहे आणि तिथे आम्ही आता बाकीच्या काही गोष्टी बघतोय, जे की आरामखुर्ची, डायनिंग टेबल, त्यानंतर कबोर्ड, तसं खूप सगळ्या बघतोय। तर बघू आता आपण काय घेऊ की नाही घेऊ की काय करू। आणि मी आता आरामखुर्चीवर बसले आणि आरामखुर्ची आहेत बदलापूरमधले डीमार्ट जवळचे फर्निचर शॉप। इथे खूप वेगवेगळे व्हेरायटीचे फर्निचर आहेत, जसे की सोफा, वॉलड्रॉप, डायनिंग टेबल, देवाचे मंदिर, बेड, ड्रेसिंग टेबल, आरामखुर्ची। इथे प्राईस पण खूप रिजनेबल आहेत आणि ते लोक प्राईस कमीसुद्धा करतात। तर तुम्हीसुद्धा इथे फर्निचर विकत घेऊ शकतात आणि कपाटांचे तुम्हाला खूप सगळ्या व्हेरायटी भेटतील, जसे की 3 डोअर, डबल डोअर, स्लायडिंग डोअर इत्यादी। तर फायनली आम्ही सोफा घेतला फर्निचर शॉपमधून आणि आमच्या पहिलेचा ब्ल्यू कलरचा सोफा होता मोठा, तो तुम्ही बघितलाच असेल राजासारखा, आणि तो आम्ही खूप वर्ष वापरला। आता आम्ही रिप्लेसमेंट केली आणि एल शेपचा सोफा घेतला, पण आता आम्ही लगेच त्याला एल शेपमध्ये नाही ठेवणार, कारण की आम्ही 2 पार्ट्समध्ये पण ठेवू शकतो, कारण की आमच्याकडे शोकेस वगैरे सगळं हलवायला लागेल। आणि आता तेच वरती न्यायला इतका टाईम लागलेला आम्हाला की काय सांगू, अर्धा तास तर वरती न्यायला लागला, कारण की खूप म्हणजे गेटवरती अडकत वगैरे होतं। तर फायनली सोफा वरती गेला, तर सेटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला ते पण नक्की दाखवेन। तर हा आहे आमचा न्यू सोफा एल शेपचा। हा एक या साईडचा आहे आणि तिकडे त्याचा सेकंड पार्ट आहे। हा वाला या साईडला ठेवायचा आहे आणि हा ह्याला जॉईन करायचा आहे। त्यानंतर हा एक स्टूल दिला आहे त्यासोबत टेबल। त्यानंतर हा हे आमचे पहिलेचे जे सोफे आहेत तुम्हाला माहितीच असतील, तर हे आपल्याला आता काढावे लागणार आहेत। आम्ही उद्या 2-3 दिवसामध्ये काढू आणि मग हे सगळे अरेंज करू। मला या वर्षीचा पहिला व्लॉग आणि या छोटासा एक क्यूटसा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका। तर भेटेन मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।